नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्याची प्रतीक्षा करत होतो ते म्हणजे मोटार वाहन परीक्षा 2026, जेव्हा कर्मचारी कार चालक पदासाठी पात्र ठरलेल्या 702 उमेदवारासाठी आवश्यक सूचना आणि वेळापत्रक आलंय. मुंबई उच्च न्यायालय, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठ. मूळ जाहिरात होती 8/12/2025. नोटीस होती 11/6/2026 ची. आणि आता आजच्या 24 तारखेला जे नवीन माहिती अपडेट आली त्यापैकी 702 उमेदवार, त्यामध्ये मुंबई खंडपीठाचे 562, 78 उमेदवार हे नागपूर खंडपीठाचे आणि 62 उमेदवार हे औरंगाबाद खंडपीठाचे. एकूण पात्र उमेदवार आहेत 702. आणि यामध्ये सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा की या सर्व विद्यार्थ्यांचं जे ड्रायव्हिंग साठीचं जे प्रशिक्षण केंद्र आहे तर ते कुठं आहे, तर तो जुना मुंबई पुणे महामार्ग. लक्षात ठेवा, मुंबई पुणे महामार्ग वाहन चालन प्रशिक्षण व संशोधन संस्था IDTR MIDC कासारवाडी पुणे. यामध्ये लक्षात ठेवा की हॉटेल कलासागर जवळ, स्टेट बँक ऑफ इंडिया जवळ भोसरी. महत्वाची सूचना लक्षात ठेवा, उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर स्वखर्चानं हे उपस्थित राहायचंय. यामध्ये लक्षात ठेवा की चाचणीचं एकमेव ठिकाण आहे म्हणजे नागपूर असो, छत्रपती संभाजीनगर असो आणि मुंबई असो, सर्वांचं प्रशिक्षण केंद्र हे एक आहे. वाहन चालन प्रशिक्षण व संशोधन संस्था MIDC कासारवाडी, जुना मुंबई पुणे महामार्ग. लँडमार्क आहे हॉटेल कलासागर, स्टेट बँक ऑफ इंडिया जवळ भोसरी, पिंपरी चिंचवड पुणे. लक्षात ठेवा, इतर शहरात जाऊ नका. मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर तर कोणतीही चाचणी नाही. सर्व उमेदवार केवळ पुण्यातच हजर राहणार आहेत. 702 उमेदवार जे आहेत ज्यांनी खाली स्तंभ क्रमांक 6 आणि 7 मध्ये त्यांच्या नावासमोर वेळ आणि दिनांक म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च IDTR MIDC कासारवाडी, जुना मुंबई पुणे महामार्ग, हॉटेल कलासागर, भोसरी, पिंपरी चिंचवड स्वखर्चानं उपस्थित राहायचंय. सर्वात महत्वाचा एक भाग इथे लक्षात ठेवा की इथं उमेदवारांनी वाहन परीक्षेसाठी येत असताना स्वतःचा वाहन चालकत्वाचा मूळ परवाना म्हणजे ओरिजिनल ड्रायव्हिंग लायसन आणायचे, जे वैध आहे ते. त्या परवान्याची स्वतःची प्रमाणित केलेली छायांकित प्रत ही सोबत आणणं आवश्यक आहे. हे नावात बदल असल्यास प्रवेशपत्रावर नाव बदल, ओळखपत्र, विशेषतः राजपत्रित गॅझेट हे असणं आवश्यक आहे. आणि ही सर्व विद्यार्थ्यांची यादी आहे. त्या विद्यार्थ्यांना ही यादी ही बॉम्बे हायकोर्टच्या रिक्रुटमेंट मध्ये जायचंय. यामध्ये ह्या जवळजवळ 702 विद्यार्थ्यांची ही संपूर्ण नावं ही आहेत. म्हणजे याच्यातून एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या विद्यार्थ्यांनी ड्रायव्हिंग साठी म्हणून त्यांना ऍप्लिकेशन आलं होतं फॉर्म, सर्वच विद्यार्थ्यांची नावं ही आहेत. आणि याच्यामध्ये मग प्रत्येकाला टायमिंग आणि डेट, वेळ ही त्यानुसार ठरवलेली आहे. त्याविषयी तुम्ही ते जाऊन चेकआउट करू शकता. आजची तारीख आहे 24 जून 2026. हा एक महत्वाचा धागा लक्षात ठेवा. आता हा एक महत्वाचा भाग इथे लक्षात ठेवा की आवश्यक कागदपत्र आणि प्रवेशासाठी अनिवार्य सूत्र काय आहे. यापैकी कोणतंही कागदपत्र नसल्यास परीक्षेला बसू दिलं जाणार नाही. म्हणजे कोणत्या, वाहन चालवण्यासाठीचं म्हणजे चालणी परीक्षेचं प्रवेश पत्र जे मूळ तुम्ही भरलं होतं ते. दुसरं, वाहन चालकत्वाचा मूळ परवाना म्हणजे वैध आणि मूळ व्हॅलिड. त्यानंतर छायांकित प्रत, स्वतःचा प्रमाणित केलेली छायांकित प्रत, सेल्फ अटेस्टेड असावं. आणि मग प्रवेशासाठी म्हणजे परीक्षेसाठी प्रवेश दिला जाईल. लक्षात ठेवा, कागदपत्राची पडताळणी तुमच्या नावात जर बदल झालाय का लक्षात ठेवा. म्हणजे काय, नियमित उमेदवार ओळखपत्रावरील नाव आणि प्रवेश पत्रावरील नाव समान आहे का. म्हणजे मागील स्लाइड मध्ये म्हणजे जसं की आता आपण सांगितलं, चालणी परीक्षेचं प्रवेश पत्र, वाहन चालकत्वाचा मूळ परवाना आणि छायांकित प्रमाणपत्र जी स्वतः तुम्ही प्रमाणित केलेली आहेत ही असणं आवश्यक आहे. नावात बदल झालेला उमेदवार म्हणजे कोणता, विवाह किंवा इतर कारणामुळे नावात बदल झालाय, अनिवार्य कागदपत्रामुळे नावात बदल झाल्याचा पुरावा असणं बंधनकारक आहे. उदाहरणार्थ गॅझेट, अधिसूचना, इतर कायदेशीर दस्तावेज असणं अनिवार्य आहे. आता परीक्षेचा जो दिनांक आहे तर तो 28 जून ते 5 जुलै हे चाचणीचं अधिकृत वेळापत्रक आहे. दररोज 4 सत्रामध्ये ही परीक्षा घेतली जाईल. सुरुवात कधी आहे, 28 जून, आणि शेवट कधी आहे, 5 जुलै दुपारी 12 वाजता. म्हणून लक्षात ठेवा, सकाळचं सत्र 6:30 वाजता आहे, दुपारचं सत्र 8 वाजता आहे, तिसरं सत्र हे 10 वाजता आहे आणि चौथं सत्र हे 12 वाजताचं आहे. म्हणून ह्या ज्या वेळा आहेत तर तुम्हाला
तुमच्या नावा तुमच्या स्वतः जाऊन तुम्ही ते PDF डाउनलोड करा, तिथं तुम्हाला टाइम लक्षात येईल. किंवा स्वतःच्या दुसरं आहे लक्षात ठेवा की सकाळी 6:30, 8, 10 आणि 12 उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर दिलेल्या अचूक तारखेला आणि वेळेवर उपस्थित राहणं हे बंधनकारक आहे. अंतिम तयारी लक्षात ठेवा. तुमचं पाऊल अधिकृत यादी तपासा, म्हणजे उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर जाऊन मूळ PDF, तुमचं नाव, REG ID शोधा आणि तुमच्या नावासमोर डेट अँड ड्रायव्हिंग टेस्ट हे रिपोर्टिंग टाइम तपासा. परीक्षेच्या आदल्या दिवशी सर्व मूळ छायांकित प्रत आणि कागदपत्राची फाईल ही तयार ठेवा. फायनल लक्षात ठेवा 562 हे मुंबईचे आहेत, नागपूरचे 78 आहेत आणि छत्रपती संभाजीनगरचे 65 आहेत. या सर्व 702 उमेदवारांनी चाचणी वेगवेगळ्या शहरात नव्हता, एकाच ठिकाणी ही घेतली जाईल, हेही आपल्याला लक्षात ठेवता येईल. सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा न्यायालयीन गोपनीयता. न्यायालयाची सर्व माहिती अत्यंत गोपनीय असते. पूर्वकल्पना न देता थेट संकेतस्थळावर अपडेट्स येतात. जर ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल त्यांनी या मोबाईल नंबर म्हणजे कोणता 97 63 62 67 59 59 या मोबाईल नंबरवर मला हाय पाठवा. मी तुम्हाला ती जी मूळ PDF आहे जे आपण डाउनलोड केली, ज्यांना जर मिळतच नसेल तर त्यांनी या मोबाईल क्रमांकावर काय करा, हाय पाठवा. मी तुम्हाला ती PDF सेंड करेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.